नमस्कार. जानकीच्या हातात विक्रांतचा मोबाईल बघून या शर्वरी आणि राहुलची तर बोबडीच वळलेली असते. शर्वरी मोठ्याने जानकीवरती आवाज चढवते. सगळेजण त्या आवाजाने खाली आलेले असतात. तेव्हा मात्र ऋषिकेश शर्वरीला म्हणतो, शर्यू, काय चाललंय तुझं? तू जानकीशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस. तेव्हा सुमित्रा सुद्धा बोलते, शर्वरी, काय चाललंय तुझं? जानकी तुझी मोठी वहिनी आहे, तुला समजत नाही का? तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई, मी नसताना माझ्या रूमची झडती घेणं योग्य आहे का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, पण झडती घेतलं तर तुला काय फरक पडतो? आणि तसंही शर्वरी, तू एवढा कशाला कांगावा करतेस? अगं जानकी तर फक्त तुझी रूम साफ करायला गेली होती. तेव्हा राहुल बोलतो, पण आम्ही नसताना आमच्या खोलीत जायची गरजच काय? तेव्हा सौमित्र बोलतो, एक एक मिनिट राहुल, जानकी वहिनी कोणत्याही रूममध्ये कधीही जाऊ शकते, असं बोलायची गरजच नाहीये तुला. तू असं कसं काय बोलू शकतोस? त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जाऊ देत. जानकी, तू असं का केलंस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, ऋषिकेश, माझं ऐकून तरी घ्या. मी काहीही मुद्दामून केलेलं नाही. उगाचच कांगावा केला जातोय. आणि मला एक कळत नाही, हा मोबाईल बघितल्यानंतर शर्वरी वंशांची बोबडी का वळली? शर्वरी वंश एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतायत? ऋषिकेश, एकदा तरी त्यांना विचारा ना. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, जानकी, तुझं काय चाललंय ना, मला तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, मला समजत नाही यांचं नक्की काय चालू आहे ते. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्वरी, बस, आत्ताच्या आता जानकीची माफी माग. त्यावेळेला जानकी बोलते, आई थांबा, मला जरा स्पष्टच आज शर्वरी वंशांशी बोलायचं आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, उगाचच अतितांडव करू नको, शांत राहशील का? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, आज एक घाव दोन तुकडे होऊनच जाऊ देत. त्यावेळेला जानकी बोलते, हो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, नक्की काय झालंय? त्यावेळेला जानकी विक्रांतच्या मोबाईल मधला मेसेज ऋषिकेशला दाखवते. तेव्हा ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश बोलतो, विक्रांतरावांनी नानांना मेसेज केला होता की शर्वरी वाया गेले, ती तुम्हाला आणि मला फसवते म्हणून. शर्यू, असा मेसेज विक्रांतरावांनी नानांना का केला? त्यावेळेला शर्वरी बोलते, तो विक्रांत डोक्यावर पडला होता. तुमच्या नजरेतून त्याला मला उतरवायचं होतं, म्हणूनच तर त्यांनी हे सर्व केलं. ऋषिकेश दादा, प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव, बाकी कोणावरतीही नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, आजपर्यंत मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, बस जानकी, अगं नक्की काय ते स्पष्टपणे बोल ना. त्यावेळेला जानकी बोलते, आजपर्यंत मी तोंडातून एकही शब्द काढला नाही ऋषिकेश, कारण माझ्याजवळ पुरावेच नव्हते. पण ऋषिकेश, तुम्ही स्वतः आठवा, शर्वरी वंशांनी कोर्टामध्ये कशी साक्ष दिली, अगदी ठराविक वेळ सांगितली, जसं काही त्यांनी ऑलरेडी पाठ केलं होतं. तुम्हाला कळतंय का? याचा अर्थ शर्वरी वंशांनीच नानांना आणि विक्रांतरावांना मारलं. विक्रांत भाऊजींना सुद्धा शर्वरी वंशांनीच मारलं. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने ओरडतं, बस झालं जानकी, आणि ती जानकीवरती हात उचलायला जाते. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या शर्वरीचा हात धरते आणि शर्वरीला जोरात ढकलून देत म्हणते, हिम्मत नाही करायची या जानकीवरती हात उचलायची, नाहीतर तोच हात तोडेन आणि तुझ्या दुसऱ्या हातात देईन. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, ऐश्वर्या, हे काय चाललंय? शर्वरीशी असं वागायची गरज नाही. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, आई, तुमच्या मुलीशी मी असं वागले म्हणून तुम्हाला त्रास झाला, पण आता मात्र ही शर्वरी जानकीवरती हात उचलत होती तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही. हे चुकीचं नाही का? आई, किती झालं तरी जानकी या घरची मोठी सून आहे, हे शर्वरीने विसरता कामा नये, आणि तुम्ही सुद्धा हे ठराविकपणे विसरताय. तेव्हा सुमित्रा बोलते, हे बघ शर्वरी, ऐश्वर्या जे काही बोलते ना ते तथ्य आहे, आणि खरं सांगू का, खरंच सांगते, जानकी या घरची मोठी सून आहे, आणि तू तिच्यावरती हात उचलण्याची हिंमत कशी काय केलीस आणि का केलीस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, कारण त्यांना माहिती आहे
मी जे काही सांगणार आहे ते खरं आहे आणि तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर त्या एकट्या पडतील ना, त्यांना ही प्रॉपर्टी कशी मिळवता येईल. पण त्यांना हे कळतच नाहीये की त्यांना ही प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही म्हणून. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, आई आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही शर्वरीला पाठीशी घालण्याचा प्लॅन करत असाल किंवा पाठीशी घालत असाल तर खूप मोठी चूक आहे. आई तुमच्या या अवस्थेला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून ही शर्वरीच आहे. या शर्वरीने नानांच्या डोक्यात दगड घातला, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा ऑक्सिजन मास्क काढला, त्यामुळे ते गुदमरून गेले. माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या उगाच खोटं नाटं सांगू नकोस. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या तिच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि म्हणते, गप्प बस. मला मान्य आहे ग शर्वरी, मी सुद्धा खूप चुका केल्या, पण मी एवढ्या खालच्या थराला कधीच उतरले नाही. अगं स्वतःच्या बापाला मारताना तुझे हात धजावले कसे नाहीत. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, काय पुरावा आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा असेल तर बोला. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पुरावा तर नाहीच आहे ना, आणि असणार सुद्धा नाही, कारण मी असं केलंच नाही काही. तुम्ही सगळेजण माझ्यावरती नको ते आरोप करताय, पण हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल. प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यावरती आरोप करण्याआधी पुरावे सादर करा. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश पुरावे तर आम्ही सादर करूच, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऋषिकेश, शर्वरी वंश तुम्हाला फसवतायत आणि मी मात्र आता त्यांच्या बोलण्यात येणार नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी ऋषिकेश जवळ जाते आणि ऋषिकेशला बोलते, दादा दादा माझ्यावरती विश्वास ठेव. दादा मी असं काहीच केलेलं नाही. दादा उगाच जानकी वहिनी एकाचं दोन करून सांगतेय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, तू जरा गप्प बसशील शर्यू? मला कळतच नाही की मी जानकीवरती विश्वास ठेवू की तुझ्यावरती. शर्यू, कारण मला तुझ्या या वागण्याचा आहे ना खूप त्रास व्हायला लागलाय. काय करावं ना तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते, याचा अर्थ तू तुझ्या बहिणीवरती विश्वास ठेवणारच नाहीयेस. तुझा फक्त आणि फक्त या जानकीवरती विश्वास आहे. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, हो आमचा जानकी वहिनीवरती विश्वास आहे, कारण जानकी वहिनी कधीच खोटं बोलणार नाही. आणि तुझं जे काही चालू आहे ना शर्यूताई, ते प्लीज बंद कर, कारण तुझ्या या गोष्टी सगळ्यांसमोर येणार आहेत. तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते, शर्वरीताई मला तर असं वाटलं होतं की तुम्ही निर्दोष आहात म्हणून मी तुम्हाला सोडवलं, पण आता मात्र माझी खात्री पटली की तुम्ही निर्दोष नाही आहात. तुम्ही आमची फसवणूक केलीत आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. असं का वागलात तुम्ही? शर्वरीताई बोला, असं का वागलात? त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे की शर्वरीनेच नानांना मारलंय. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हे बघा आई तुम्ही विश्वास ठेवा प्लीज. आई प्लीज, तुम्ही जर का विश्वास ठेवला नाहीत ना तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. प्लीज आई प्लीज विश्वास ठेवा. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्यू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का नानांना मारला असशील तर मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. मी स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तुला फासावर कसं लटकवता येईल याचा विचार करेन. तेव्हा मात्र शर्यू खूपच घाबरलेली असते, तिला घाम फुटलेला असतो. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्यू तू काहीच केलं नाहीस, मग तुला घाम का फुटलाय? याचा अर्थ तू काहीतरी केलंय शर्यू. शर्यू असं का वागलीस तू? त्यावेळेला शर्यू बोलते, दादा अरे या सगळ्यांच्या बोलण्याने मला घाम फुटलाय. अरे मी काहीच केलं नाही दादा, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, गप्प बस शर्यू, तुझ्या बोलण्यात मला अजिबात दम वाटत नाही. शर्यू तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय. शर्यू हे सगळं थांबव, नाहीतर सगळं काही संपून जाईल. स्वतःचा गुन्हा कबूल कर. त्यावेळेला लगेच शर्यू बोलते, मी काहीच केलं नाही, माझ्यावरती उगाच आरोप करायचे नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यावरती जे काही आरोप करताय ना ते सगळे मी खोडून काढेन. त्यावेळेला जानकी सटासट शर्वरीच्या कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही. तिचा हात जोरात मुरगळते आणि म्हणते, तुझी लायकी नाहीये इथे राहायची
आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पडायचं. त्यावेळेला शर्वरी जानकीला ढकलून देत बोलते, "ए, गप्प बस. हे घर माझं आहे, माझं. माझ्या आई वडिलांचं आहे. अगं माझ्या बापाला अक्कल नव्हती म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली. अगं तू तू तर अनाथ आहेस, अनाथ. तुला तर आम्ही आमच्या घरच्यांनी आसरा दिला म्हणून, आमच्या घरच्यांनी स्वीकारलं म्हणून." त्यावेळेला सुमित्राला खूपच राग येतो आणि सुमित्रा मोठ्याने बोलते, "बस झाला आता. शर्वरी अति होतंय. काय करतेस तू, कळतंय का शर्वरी? अगं तू जानकीबद्दल बोलतेस आणि जानकीबद्दल असे अपशब्द मी सहन करणार नाही." त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, "शरयू, जानकीला अनाथ बोलतेस? मी तिचा नवरा आहे, तिची सासू सुद्धा आहे, आम्हाला एक मुलगी सुद्धा आहे. जानकी अनाथ नाही आहे. आणि शरयू, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा संसार आहे ना तो जानकीनेच सावरला होता. तुला जेव्हा मूल होणारच नव्हतं तेव्हा जानकीने तुला दत्तक मूल घेऊन दिलं होतं, आठवतंय ना? नाहीतर तू तर साप खचली होतीस. तू उगाचच माझ्या बायकोवरती नको ते आरोप करू नकोस. आता तर माझी खात्रीच पटली की हे सर्व तूच घडवून आणलंयस. काय गरज होती शर्वरी असं वागायची? बोल शर्वरी, बोल. नानांना तूच मारलंस ना?" त्यावेळेला शर्वरी बोलते, "नाही, नानांना मी मारलेलं नाही. माझ्यावरती उगाच कसलेही आरोप करायचे नाहीत." त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, "ऋषिकेश दादा, सौमित्र, अरे तुम्ही कोणाकडून अपेक्षा करता? या बाईकडून अपेक्षा करायची गरजच नाहीये. मुळात या बाईची लायकीच नाहीये या घरात राहायची. पण मी काय म्हणते जानकी, हिला याच घरात राहू देत. कारण हिच्या नांग्या ठेचत, हिला फरफटत, हिच्या झिंजा उपटत, तोंडाला काळं फासत आपण जेव्हा पुरावे आणू ना समोर, तेव्हा मात्र हिची धिंड काढायला आपण सुद्धा मोकळे असू. आणि मला हिची धिंड काढायचीच आहे जानकी." त्यावेळेला जानकी बोलते, "अगदी बरोबर बोलतेस तू ऐश्वर्या. माझंच चुकत होतं की मी हिला घराबाहेर काढत होते. पण आता मात्र मला या गोष्टी अजिबात पटत नाहीयेत. शर्वरी वंश, तुम्ही इथेच थांबा. आता मात्र तुम्ही तुमची दिवस मोजायला घ्या, कारण कितीही काही झालं तरी आता ही जानकी तुम्हाला सोडणार नाही." त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, "काय चाललंय शर्वरी? मी नाही इथे थांबू शकत. माझ्या बायकोचा होणारा असा अपमान मी नाही सहन करू शकत. बस झालं. येता जाता तुम्ही तिच्यावरती नको नको ते आरोप करत असता. ती बिचारी सगळं काही सहन करत असते. पण आता नाही या, आता मात्र विषयच समाप्त." त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, "खरं सांगू का, आता सगळं काही संपलंय राहुल. राहुल, या सगळ्या गोष्टींमध्ये तू सुद्धा सामील होतासच ना?" त्यावेळेला राहुल बोलतो, "एक मिनिट, माझा काय संबंध?" त्यावेळेला जानकी बोलते, "तुमचा काय संबंध? या गोष्टी सगळ्यांसमोर येतीलच. पण आता मात्र राहुल तुमची वाट लागली. आता मात्र तुम्हाला शिक्षाही होणारच." त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, "काय चाललंय तुझं जानकी वहिनी? जानकी वहिनी, प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल." त्यावेळेला मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, "जानकी, पुरावे शोधायला घे. आणि शर्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर का जानकीने माझ्यासमोर पुरावे सादर केले आणि त्याच्यामध्ये जर का तू मला कुठेही दोषी दिसलीस किंवा तुझ्याबद्दल काहीही पुरावे असले तरीसुद्धा मी तुझी अशी वाट लावेन ना की बघ, मी तुला कोर्ट काय शिक्षा करेल याची वाट बघणार नाही, तर मी स्वतः शिक्षा करेन." त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, "वा दादा वा, शेवटी तू दाखवूनच दिलंस. तुला जे पाहिजे होतं ना ते. दादा, शेवटी तू तुझ्या बायकोवरतीच विश्वास ठेवलास." त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, "अजून मी माझ्या बायकोवरती विश्वास नाही ठेवलाय. अजून सुद्धा मी तुला तेच सांगतोय की कितीही काही झालं तरी सुद्धा सत्य समोर आलं आणि जर का तू दोषी असलीस तर मी तुझी धिंड काढणार." इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सुमित्रा तिच्या बेडरूममध्ये असते. त्यावेळेला शर्वरी तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि शर्वरी बोलते, "आई, आई प्लीज, तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना?" त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, "मला कळतच नाहीये मी कोणावरती विश्वास ठेवू. आणि माझा मात्र आता तुझ्यावरती विश्वास नाही राहिला शरयू. सगळं काही संपल्यात जमा आहे शरयू, कारण सगळ्या गोष्टी आता दिसायला लागल्यात. आणि मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही.
त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, बस, मला आता इथे वाद नकोय शरयू, तू आत्ताच्या आता माझ्या रूममधून बाहेर हो. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई, आई तू सुद्धा मला एकटीला पाडलंस. आई का असं करतेस तू? प्लीज आई, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास, कारण शरयू तू खोटं बोलतेस. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाही आई, मी खोटं नाही बोलत आहे. प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेव, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला सुमित्रा बोलते, विश्वास, विश्वास तर माझा जानकीवरती आहे, तुझ्यावरती अजिबात नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता या विषयावर वाद घालणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बंद कर. त्यावेळेला शर्वरी तिथून निघून जाते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी ऐश्वर्या शर्वरीबद्दलचे पुरावे सगळ्यांसमोर सादर करतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.